जय हिंद. मी जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक रोड. नाशिक रोड परिसरातील व्यापारी श्री दौलत हरगोविंद देवाने यांनी त्यांचा माल जळगाववरून 105 कट्टे डाळी असलेला माल अपहार झाला बाबत तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 40/2026 भारतीय न्याय संहिता 306 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये त्याचा जो विश्वासू चालक होता त्याने तो माल जळगाववरून त्यांच्या ताब्यात न देता परस्पर अपहार करून मालाची विक्री अपहार केल्याबाबत तक्रार या ठिकाणी नोंदली होती. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील DB पथक प्रमुख यांना दिला होता. त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोशी महेंद्र जाधव, पोशी अरुण गाडेकर, पोशी रोहित शिंदे व पोशी योगेश रानडे यांनी सातत्य ठेवून त्या ड्रायव्हर आणि तो जो माल आहे गाडी यांना शोधून काढलं. नंतर त्या ड्रायव्हरने सदरचा माल जो आहे ज्या ठिकाणी फिर्यादी यांच्या अपरोक्ष ज्या ठिकाणी तो माल विकला होता त्या ठिकाणाहून पूर्ण रक्कम त्याच्याकडनं रिकवर करण्यात आलेली आहे. तर साधारणतः आरोपी जो आहे तो अजीज अहमद खान, वय 34 वर्ष, राणा सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिक याच्याकडनं 2,40,000 रुपये रोख रक्कम, 500 रुपयाच्या दराच्या नोटा आहेत. आणि त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी MH15 JW 8365, अंदाजे किंमत 8 लाख रुपये, असं एकूण 10,40,000 रुपयाचा माल रिकवर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये डाळीची जी किंमत आहे ती 2,40,000 रुपये आहे. तो संपूर्ण माल त्या ठिकाणी DB पथक पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या पथकाने रिकवर करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये आधीचे काही अजीज खान यावर काही गुन्हे आहेत का? तो सध्या तपास चालू आहे. त्या संदर्भात आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे. तपास करून आम्ही बघू.